नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मनोरमा खेडकरला अखेर महाडमधून अटक करण्यात आली आहे. मनोरमा खेडकर यांच्यावर 12 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज महाडमधील हिरकणीवाडी मधील एक हॉटेलमधून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. तर त्यांना आज कोर्टासमोर हजर देखील केले जाणार आहे. मनोरमा जी क्यों पिस्टल निकाला था? चला 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 शहरात वाढलेल्या डेंग्यूच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. नाशिक शहरात वाढलेल्या डेंग्यूच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झाली आहे. मनपा आयुक्त अशोक करंजकर यांना निवेदन देत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढल्यामागे ठेकेदारांकडून औषधं फवारणी होत नसल्याने डेंग्यूच्या आळ्यांची उत्पत्ती होत असल्याचं बडगुजर यांनी म्हटलंय. तर शहरात मुसळधार पाऊस होत नसल्याने रस्त्यावरून पाणी वाहून गेलं नाही असा तर्क महानगरपालिकेचे आयुक्त अशोक करंजकर यांनी लावलाय. नाशिक शहरामध्ये सोमवारपासूनच डेंग्यूचे रुग्ण रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तर याची माहिती यावेळेला करंजकर यांनी दिली आहे. औषध फवारणीसह घरोघरी जाऊन तपासणी करणार असल्याचे यावेळेला मनपा आयुक्त अशोक करंजकर यांनी म्हटलंय. गेल्या 3-4 दिवसापासून आपण सगळेजण आपल्याच माध्यमातून वर्तमानपत्र असेल, इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील, या माध्यमातून आपल्या निदर्शनास आलं असेल की गेल्या 4 दिवसामध्ये या शहरामध्ये किमान 400 डेंग्यूचे पेशंट ऍडमिट झालेले आहेत. आणि या पेशंटमध्ये मॅक्झिमम लहान मुलांचा जास्त समावेश आहे. हा डेंग्यूचा प्रसार ज्या पद्धतीने होतोय आणि त्याचा परिणाम जो लहान मुलांवर जास्त होतोय तो अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे. महाराष्ट्राच्या सरकारला जरी काही घेणं देणं नसलं तर हे दायित्व नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून हे डास मच्छर घालवण्याकरता फवारणी केली पाहिजे, धूर फवारणी केली. आम्ही कोणावर ताशेरे ओढायला आलेले नाही, परंतु ही गंभीर बाब, हा डेंग्यूचा जो प्रसार ज्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये होतोय तो अतिशय गंभीर आहे. मला तुमच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने, आज शहर काँग्रेस कमिटीच्या सर्वांच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय की ताबडतोब या मच्छरांना, या डेंग्यूच्या आजारावर ताबा मिळवण्याकरता, त्यांना तो डेंग्यूचा प्रसार कमी होण्याकरता जे उपाययोजना कराव्या लागतील त्या ताबडतोब करावा, असं काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन दिलंय. अन्यथा हे आंदोलन जनमानसाचं होईल आणि मग महानगरपालिकेमध्ये सामान्य जनता खरेखुरे मच्छर घेऊन येतील आणि मग महानगरपालिकेला जाग येईल. म्हणून आज हे निवेदन आम्ही
शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिले. त्यांनी आम्हाला आश्वासित केलेले आहे की ताबडतोब प्रशासनाच्या लोकांशी बोलून याच्यावर काय उपाययोजना करण्यात येतील याच्याकरता त्वरित पावलं उचलले जातील असं माननीय आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलं. महापालिका एकीकडे सर्वसामान्यांना दंड आकारते आणि स्वतःच्या निधीला लक्ष देते. हे तुमच्याच माध्यमातून आम्हाला आता कळालं आणि ताबडतोब माननीय आयुक्तांना तो जाबही आम्ही विचारलाय की महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये सुद्धा असे जर पाण्याचे डबके साचत असतील तर इथल्या अधिकाऱ्यांनाच डेंग्यू झाला तर सामान्य जनतेकडे कोण पाहिल हे त्यांच्याही आम्ही ही बाब निदर्शनास आणून दिले. मी सर्व तुमच्या माध्यमांचं मनापासून आभार मानतो की ज्या पद्धतीने या आजाराचा जो प्रसार होतोय त्याला जी वाचा तुम्ही फोडली आहे त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे निवेदन दिले. मला वाटलं चावलं का काय? दोन मिनिटं. वर करा आकाश भाऊ. गेल्या 4 दिवसापासून काय आपण प्रयत्न करतोय, काय नेमकं कारण शोधून का आपण याचे का नेमकं हे डेंग्यूचे रुग्ण वाढले? काय आहे म्हणजे यावर्षीचं नाशिक शहरामध्ये जो ज्या पद्धतीचा पाऊस पडतोय त्याच्यामुळे असं रस्त्यावरनं पाणी वाहून जाणं की मोठ्या प्रमाणावरती हा प्रकार मागच्या वर्षीही झाला नाही आणि यावर्षी अजून झालेला नाही आहे. त्याच्यामुळे काय होत आहे की छोटे छोटे जरी खड्डे असले तरी त्याच्यात पाणी साठून राहतं आणि ते मग व्यवस्थित निचरा त्याचा जर नाही झाला तर मग त्याच्यात डासाची उत्पत्ती होते. तर त्या दृष्टीनं महापालिका प्रयत्न करते आहेत ते फवारणी करणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत. आता जसे की एक बातमी आली की आमच्या ऑफिसच्या बिल्डिंगवरती जी आम्ही तपासणी केली तिथे काय ठीक आहे पाणी साठलं असेल पण आळ्या वगैरे कुठं काय आम्हाला दिसलेलं नाही आहे. सोमवारपासून आम्ही मोहीम चालू केलेली आहे. 20,000 घरांना आम्ही भेटी दिलेल्या आहेत. ज्यांच्याकडे काही आळ्या वगैरे सापडल्या त्यांना आम्ही दंड पण केलेला आहे. ती मोहीम आमची सुरूच होईल. परंतु आता जसं निवेदन दिलं त्याच्यात काहींनी सांगितलं की एक विशिष्ट प्रकारची जी औषधं आहेत ती औषधं वापरली तर त्या आळ्यांवरती प्रभावी नियंत्रण करता येतं. तर त्या दृष्टीनं आम्ही आता तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो कॉन्ट्रॅक्टरला बोलवून त्याला ती विशिष्ट प्रकारची औषधं वापरण्याबद्दल आम्ही सूचना देतो. बांधकामाच्या आळ्या ज्या आहेत त्या वाढलेल्या दिसत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर कशा अनुषंगाने आपण प्रयत्न करतो? नाही आम्ही क्रेड आहे आता इंडिव्हिज्युअली प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाला अप्रोच होणं कठीण असतं. मग आम्ही क्रेडाईच्या मार्फत आहे ना त्यांना सूचना दिल्या होत्या की तुमच्या जे काही साईट चालू आहे तिथं तुमच्या पद्धतीनं तुम्ही स्वतः या गोष्टी ज्या आहेत ना ते करून घ्या किंवा तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही आमच्या महापालिकेला सांगा आणि तिथे येऊन ते तुम्ही कारवाई करू. नाही होतं काय मी मगाशी पण जसं बोललो ना की नागरिकांमध्ये हल्ली आता जी फ्लॅट संस्कृती आलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जण कुंड्या ठेवतात. विविध प्रकारची फुलझाडं किंवा आणखीन काही मनी प्लांट किंवा तत्सम प्रकारची झाडं ठेवतात आणि त्या कुंड्यामधलं जे पाणी असतं ते पाणी खाली सांडून भिंतीवर सांडून तो जो रंग येतो तो टाळण्यासाठी म्हणून खाली त्याच्यामागे प्लेट ठेवली जाते. मग त्या प्लेटमध्ये पाणी साठून राहतं आणि मग त्या साठलेल्या पाण्यामध्ये कुंडीमध्ये डास होत नाही पण कुंडीच्या खाली ठेवलेली जी प्लेट असते जे पाणी साठतं त्याच्यात डास होतात. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग आहे की फ्रीज. हल्ली आता बहुतेक घरामध्ये प्रत्येक फ्रीज असतो. तर त्या फ्रीजमध्ये खाली जी प्लेट असते त्याचे जे पाणी साठतो आपण महिने वर्षानुवर्ष बरेच जण बदलत नाही. त्याच्याकडे हा विषय माहीतच नसतो बऱ्याच जणांना की आपल्या फ्रीजच्या खाली पाणी साठलेलं असतं त्याच्यात आळ्या होतात. तर ठीक आहे कोणी मुद्दाम करत नाही पण त्यांना ते माहीतच नाहीये. ते त्याच्या जागृती घरोघरी आम्ही जे भेटी देतो त्याच्यात आम्ही ते सांगतो कधीतरी तुम्ही त्या फ्रीजचं खाली साठलेलं पाणी आहे ना ते बदला, स्वच्छ करा, त्याच्या खालचा ट्रे स्वच्छ करणं गरजेचं आहे. थोडं बहुत आहे ना कसं डेंग्यू किंवा मलेरिया याची जे डासाची उत्पत्ती आहे ना त्याच्यामध्ये प्रशासनानं काम करणं तर अपेक्षित आहेच आहे नाही आहे पण जनतेमधून पण स्वतःची काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यांनी पण थोडा हातभार त्याच्यात लावला पाहिजे. हा आमचा त्याच्यात उद्देश आहे. म्हणजे घरी जे भेटी देतो आम्ही त्याचा उद्देश तो आहे. फक्त दंड लावणे हा आमचा उद्देश नाही. दंडाबरोबरच त्यांना कळलं पाहिजे की नेमकं होतंय काय प्रॉब्लेम. तर तो त्यांना कळला तर मग त्याच्याकडनं
त्यांच्याकडनं पण आम्हाला तो रिस्पॉन्स भेटेल आणि मग आपल्याला ते उत्पत्ती वगैरे जे आहे ते कमी करणं आपल्याला शक्य होईल. दंडात्मक फोन घेतला मी करतो म्हणून सांगितलं कोणी केलं असा झाला सगळं की विरोधी पक्षांचे सत्ताधारी पुरावे स्थिती तुम्हाला आणि आम्ही सगळ्यांसमोर घेऊन जाऊ आतापर्यंत इथून पुढे आमचा सपोर्ट तुम्हाला आणि ज्या पद्धतीने शहरामध्ये आणि त्यामध्ये आरोग्य वैद्यकीय विभाग ज्यापैकी जबाबदार आहे तुमच्या सर जर तुम्ही यंत्रणा अशी राबवली असती तर शहरामध्ये एवढे 300-400 रुग्ण एका महिन्यात डिटेक्ट झालेले असते आणि आज अनेक रुग्ण वाढत आहेत गुन्ह्याकडे 2 वर्षात वाढले ते विनोद शर्मा आणि TV बोलण्यात आले आणि वैद्यकीय आणि आरोग्य विभागात ठाण्याची सर्वांची बदली करण्यासाठी ज्या एजंट लोकांनी सत्ताधारी पक्षामध्ये इथे होते त्यांनी जी बदली केली ते वसुली करण्यासाठी इथे 2 माणसं यांचं काय काम आहे तो रावल इथं दीपक लवटे आणि रोहित रावल यांचा आरोग्य वैद्यकीय विभागाशी काय संबंध तिथे कलेक्शन सेंटर ठेवलं आहे म्हणजे पुराव्याविषयी बोलतोय पाहिजे तुम्ही तिथं CCTV फुटेज रोज तिथं आर्थिक कलेक्शन गोळ्या केल्याशिवाय संध्याकाळपर्यंत बसलेले असतात याचा वैद्यकीय विभागाशी काही संबंध नाही आणि तानाजी चव्हाण त्यांच्या प्रेशर खाली तुम्ही काम करतो नवीन हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन द्यायचं असेल ही केस आम्ही खासदारांना आम्ही दोघंजण त्या हॉस्पिटलला रोहित रावल आणि दीपक लवटे कोण घेते मी काय सांगते तो घेऊन घेतो का कोणी काय विरोधी पक्षाचा इतका तिरस्कार असेल सत्ताधारीचे काम कसे होणार ज्या आविर्भावात बोलतात आरोग्याच्या समस्यावर काम करत नाही पाणीपुरवठ्यावरती नाही बांधकामावरती नाही बांधकाम आणि हा मच्छर नाही याच्यामध्ये एकच मी दृष्टी करेल लोकांना पण सांगण्याचं काय घरामध्ये आहे ना काश्मीर येथे जवानांवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात जांभळी नाका येथे शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार राजन विचारे यांच्या सूचनेनंतर आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात ठाण्यात काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जांभळी नाका येथे तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने यावर ठोस पावले उचलावीत अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे. जे जवान या भारत देशाचे संरक्षण करतात त्यांच्यावर हल्ले होत असतील तर देशाचे संरक्षण मंत्रालय झोपेत आहे का असा प्रश्न यावेळी केदार दिघे यांनी उपस्थित केलाय. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. हे जवान देशाचे नागरिक सुरक्षित राहावेत यासाठी सीमेवर लढतात. त्यांच्यावर होणारे हे हल्ले थांबवायला हवे. जर संरक्षण मंत्रालयाच्या नेत्यांना हे जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केदार दिघे यांनी केली आहे. पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद नक्कीच वेळोवेळी जर का आपण बघाल की अशा पद्धतीचे प्रश्न स्वतः उद्धव साहेबांनी उपस्थित केलेले आहेत. आमच्या पक्षातील कितीतरी मंत्री हे म्हणत आहेत
की हल्ला झाल्यावरती आपण डोळे उघडतोय, पण त्याच्यासाठी आपण कोणत्या प्रकारची प्रिकॉशन घेतोय. आणि जर का एखादी गोष्ट जर का आपण अंमलात आणण्याचं ठरवलं या केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने, तर त्याची अकाउंटेबिलिटी आहे का? म्हणजे 1 वर्ष आपण जर का संरक्षण दिलं आणि त्याच्यानंतर सगळं स्थिरसावर झाल्यानंतर जर का आपण त्याच्यावरती परत अंमलबजावणी कुठच्या पद्धतीची करतोय का, वेळोवेळी त्याचं संरक्षण होत आहे का, हे बघण्याची गरज आहे. आणि जर का मंत्रालयाचं जर का याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर त्यांना वेळीच लक्ष देणं खूप गरजेचं आहे, आणि त्यासाठी अशा पद्धतीचे विरोध होत आहेत. थँक्यू. आपण बघू शकाल की जे जवान या भारत देशाचं संरक्षण करतायत, वेळोवेळी त्यांच्यावरती हे हल्ले होत आहेत. संरक्षण मंत्रालय झोपण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, कोणत्याही पद्धतीचे ठोस पावलं उचलली जात नाही. मला असं वाटतं एकीकडे शेतकरी जसा त्रस्त झाला आहे तो आत्महत्या करतोय, दुसरीकडे जे जवान, जे वीर जवान आपल्या देशाचं रक्षण करतात त्या जवानांवरती असे भ्याड हल्ले होत असतील तर अत्यंत दुर्दैव आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि या जवानांना श्रद्धांजली देत असताना खरोखर त्यांच्या कुटुंबियांवरती काय कुठची परिस्थिती उद्भवली असेल, खरोखर याचं दुःख होतं. आणि म्हणूनच आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज ठाणेत नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये सगळी ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता एकत्रित येऊन या पद्धतीचं निदर्शनं करत आहोत. आम्ही विरोध करत आहोत. आणि त्याचबरोबरीने कुठेतरी या संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या या डिपार्टमेंटनी कुठेतरी ठोस पावलं उचलून या आतंकवादी हमल्याच्या विरोधात काहीतरी कारवाई करावी अशी अपेक्षा आहे, नाहीतर त्यांनी सरळ राजीनामा द्यावा. सर्जिकल स्ट्राईक केला होता मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात, प्रचारात देखील सर्जिकल स्ट्राईक वापरण्यात आलं. काय वाटतं यंदा काय, आता पंतप्रधान पुन्हा झालेले आहेत, गृह खातं जे अमित शहाकडे कुठं सर्जिकल स्ट्राईक हे फक्त निवडणुकांपुरतच मर्यादित आहे की? मला असं वाटतं त्या सर्जिकल स्ट्राईकवरती पिक्चर देखील काढण्यात आला. त्या पिक्चरपेक्षा, या नाटकांपेक्षा जर का खऱ्या अर्थाने आपण बघाल 8 दिवसांमध्ये 9 जवान शहीद होतात, वेळोवेळी असे हल्ले होत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे त्या लोकांनी न्यायव्यवस्था तिकडे काश्मीर आणि जम्मू काश्मीरमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला, आणि तरी असे हल्ले होत असतील आणि आपले जवान शहीद होत असतील, खरोखर दुर्दैव आहे. हे केंद्र सरकार आणि त्याचबरोबर हे संरक्षण मंत्रालय जर का कोणत्याही पद्धतीची अशी धाडस कारवाई करत नसेल तर मला असं वाटतं ते असक्षम आहेत तिकडे बसण्यासाठी, आणि म्हणून आम्ही त्यांचे राजीनामे मागतोय. गडचिरोलीमध्ये देखील पोलीस जखमी आहेत, मात्र काही लोकांना कंठस्नान भेटलेलं. 12 जे माओवादी आहेत त्यांना शहीद करण्यात आलेले आहे, तर राज्य सरकारने 51 लाखाचं बक्षीस जे आहे त्या पोलिसांना देण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की हे एकदाचं बक्षीस झालं. 12 जण गेलेल्याचं आपण बघतो हे माओवादी, पण दररोजच्या दिवसांमध्ये ज्या पद्धतीचे हल्ले आपल्या या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसवरती, या लाईन ऑफ कंट्रोलवरती होत आहेत, त्याच्या बाबतीत कोणीच त्याच्यामध्ये दखल घेत नाही. हे कुठेतरी हे थांबलं पाहिजे. वेळोवेळी जर का अशा पद्धतीच्या घटना घडत असतील, आपण विचार करू शकता की जे जवान या देशाच्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी तिकडे जीवाचं रान करत आहेत, त्यांच्यावरती असे हल्ले होत आहेत, त्यांच्या घरावरती, त्यांच्या नातेवाईकांवरती काय परिस्थिती उद्भवत असेल, आणि त्याच्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार ठोस पावलं नसतील उचलत, तर हे मला असं वाटतं याचा विरोध करणं गरजेचं आहे. आणि नुसतं शिवसेना पक्ष म्हणून नव्हे तर सर्वसामान्य जनता देखील याच्यामध्ये उतरली पाहिजे. मागणी करणार राजीनाम्याची ठाकरे गटाकडून नक्कीच संरक्षण मंत्रालयाच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, नाहीतर ठोस कारवाई करावी, जेणेकरून या देशाला जो विश्वास आहे या संरक्षण मंत्रालयावरती तो तरी कुठेतरी अंमलात आणल्यासारखं होईल. नाहीतर त्यांची कारवाई जी आहे ती फक्त थातूरमातूर असेल आणि फक्त आश्वासित करत असतील की आपला देश सुरक्षित आहे, तर हे जवान शहीद होत असताना आपल्याला दिसतं की आपला देश जरी सुरक्षित असला तरी दैनंदिन दिवसामध्ये ह्यांचं जीवन हे अतिशय असुरक्षित आहे, आणि असे जर का बळी जात असतील तर हे वाईट आहे. भारत माता की वंदे
दहशतवादी हल्ल्याचा दहशतवादी हल्ल्याचा भारत माता की भारत माता की वंदे वंदे अरे मुर्दाबाद मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद अमर रहे अमर रहे अमर रहे भारत माता की भारत माता की मराठा समाजासाठी जो रोल मला करता येईल तो मी प्रामाणिकपणे करेल असं वक्तव्य राजेंद्र राऊत यांनी केलंय. त्यासोबत मनोज जरांगे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत 20 तारखेला अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजच बार्शीचे भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी आज अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. हैदराबाद गॅजेट विषयी शंभूराजे देसाई निर्णय घेतील. शासनाचे प्रतिनिधी यावर चर्चाही करतील. जरांगेंचा माझ्याविषयी गैरसमज आहे. समाजाच्या बाबतीत कुठलाही असा विषय करू शकत नाही. आम्ही तन मन धनाने समाजाच्या हितासाठी काम करत आहोत असंही ते यावेळी म्हणाले. चर्चा झाली तुमच्या दोघांमध्ये? मुळात ज्यावेळेस गेल्या 1 महिन्यापूर्वी जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसलेले होते त्यावेळेस माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो होतो. त्यांचं बोलणंही करून दिलेलं होतं आणि त्या दोघांमध्ये समन्वय व्हावं आणि हा आरक्षणचा प्रश्न मार्गी लागावा या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत होतो. आणि या प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे देसाई, बुमरे मामा आणि मी तिघांनी या ठिकाणी जरांगे पाटील साहेबांची भेट घेतली उपोषणस्थळी. आणि ह्या आरक्षणाचे जे काही मुद्दे दादांनी मांडलेले होते त्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये शंभूराजे देसाई साहेबांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि उपोषण सुटलं. त्यानंतर ही माननीय चंद्रकांतदादा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे व शासनातले मराठा आमदारांची बैठक त्या ठिकाणी झाली. त्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्या व आरक्षणविषयी चर्चा झाली. अशा सातत्यानं 2 बैठका चंद्रकांत पाटील साहेबांनी घेतल्या. त्याचबरोबर शंभूराजे देसाई साहेब यांनी व माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादलाही अधिकाऱ्यांची टीम 11 अधिकाऱ्यांची पाठवून त्या ठिकाणी जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्या बाबतीमध्ये जे कागदपत्र मिळतात त्या शोध घेण्याकरता त्या ठिकाणी पाठवली. शोध घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्र उपलब्ध झालेले. अशा रीतीनं एक टप्प्यावरती हा विषय पुढे जातोय. आणि या ठिकाणी जरांगेदादा पाटील साहेबांकडे मी गेल्या 12-13 दिवसापूर्वी मला थोडं येण्यामध्ये अडचण निर्माण झाली. कारण मी आत्ताच दादांबरोबर चर्चा केली की अधिवेशनमध्ये सुद्धा मी 3च दिवस होतो कारण माझ्या पोटाला इन्फेक्शन झालेलं होतं. त्यामुळं मला या ठिकाणी मुंबईला पण जाता आलं नाही आणि दादांची पण भेट घेता आली नाही, समन्वय साधता आला नाही. त्यामुळं थोडा त्यांच्यामध्ये काही एक समज झाला की मी काही गोष्टीला टाळतो का की टाळण्याचा कुठलाही विषय नाही. मी आणखीनही मुंबईला चाललेलो आहे. या दादा परवा दिवशी उपोषणाला बसतायत. आणखीन आत्ताच मी शंभूराजे देसाई साहेबांबरोबर पण बोललेलो आहे, दरेकर साहेबांबरोबर पण बोललेलो आहे. उद्याही माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि फडणवीस साहेबांना पण भेटणार आहे. आणि निश्चितपणानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय व्हावा आणि ज्या समाजाच्या मागण्या आहेत त्या समाजातल्या मुलांवरती झालेल्या केसेस मागं घेण्याकरता SITच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय फडणवीस साहेबांनी दादांना शब्द दिलेला आहे. तोही शब्द पूर्ण होईल याची खात्री मी बाळगतो. आणि भविष्यकाळामध्ये ज्या ज्या विषयामध्ये समाजाच्या मागण्या आहेत त्या ठिकाणी एक घटक समाजाचा म्हणून या ठिकाणी सोडवण्याकरता मी प्रयत्नशील राहील असं या ठिकाणी सांगू इच्छितो. विनंती असणार आहे माझी, परंतु या ठिकाणी जो थोडा विलंब लागतोय की हैदराबादची कागदपत्र जे प्राप्त झालेले आहेत किंवा त्या सगळे सोयऱ्याच्यावरती आलेल्या हरकती आहेत ह्या गोष्टी करता विलंब लागतोय. त्यामुळं मी या ठिकाणी फार मोठी भूमिका न घेता मी एक आमदार आहे. शेवटी ज्या काही गोष्टी आहेत त्या माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शंभूराजे देसाई यांच्यावरती फार मोठी जबाबदारी शासनानं दिलेली आहे. त्याच्या बाबतीमध्ये शंभूराजे देसाईच काही निर्णय घेतील. त्यांचं दादांचंही काल बोलणं झालेलं आहे. आणि लवकरच या ठिकाणी जरी उपोषणाचा विषय असला तरी शंभूराजे देसाई
किंवा शासनाचे प्रतिनिधी दादांबरोबर चर्चा करतील. आता काही बोलणं सुरू झालं का मंत्र्यांशी काही? नाही, मी बोललो, मी काही जे निरोप आहेत ते दोघांची एकमेकाची दिले, परंतु त्या दोघांमध्ये काही बोलणं आता झालेलं नाही. दादा, मागचं उपोषण सोडवण्यामध्ये तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि आता तुम्ही स्वतःच्या नेत्यासाठी जे समाजासोबत किंवा जातीसोबत विश्वासघात केला आहे असं जरांगे पाटील काल म्हणाले. नाही, मुळातच तसं नाही. मी त्याच जो दादांचा गैरसमज झालेला आहे की मुळातच मी आज प्रामाणिकपणानं सांगू इच्छितो की मी लहानपणापासून सुरुवातीचं जीवनच माझं मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून, माझी मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून माझी राजकीय किंवा सामाजिक कार्यामध्ये सुरुवात झालेली आहे. समाजाच्या बाबतीमध्ये कुठलाही असा विषय आम्ही करू शकत नाही. समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे त्यात थोडं या ठिकाणी संवाद झाला नाही किंवा मी या ठिकाणी येऊ शकलो नाही, परंतु काही मंडळींना मी निरोप दिले होते की मी आजारी आहे म्हणून, माझ्या पोटाचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून. थोडा त्यामध्ये विषय झाला नाही तर समाजाच्या बाबतीमध्ये आम्ही किती तन मन धनाने किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये जीवाचं रान करून 4-4 वेळेस माझ्यावरती जीवघेणे हल्ले झाले. मी मारता मारता वाचलो, 32 गुन्हे दाखल झाले, मला रिंगण करू पोलिसांनी मारलेला आहे त्यावेळेस समाजाचं काम करत असताना. त्यामुळं समाजाकरता पूर्वीही काम केलंय, आजही करतोय आणि उद्याही करणार. बरं, आता नेमकं तुम्ही समन्वय कसा साधून देणार होता? आता काय करणार? मी मुळातच दादांचा जो गैरसमज झालेला होता की मी आलो नाही, त्या बाबतीमध्ये मी त्याला स्पष्टीकरण सांगितलं की मी माझ्या पोटाचं थोडा इन्फेक्शन झालेलं होतं माझ्या पोटाला काही खाण्यामध्ये आल्यामुळं, आणि त्याच्यामुळं काल जी स्टेटमेंट झालं दादांचं ती माझ्याबद्दल गैरसमज नको विनाकारण. मी काम करणारा कार्यकर्ता आहे मराठा महासंघाचा पहिल्यापासून. मी जरी आज आमदार असलो तरी माझी सुरुवात मराठा महासंघापासून झालेली आहे. विनाकारण माझ्याबद्दल गैरसमज नको त्याकरता मी या ठिकाणी चर्चा करता आलो होतो, आणि या माध्यमातून आणखीनही चर्चा काय झाल्या त्या चर्चा मी जेवढं काय आणखीन शक्य आहे या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये काम करायचं, जो रोल मला करता येईल तो प्रामाणिकपणानं मी करेन. आता तुम्ही शंभूराज देसाई असतील किंवा चंद्रकांतदादा पाटील देसाईंशी की दादा परवा दिवशी उपोषणला बसतायत, त्यांच्याबरोबर चर्चा करा, वाटलंच तर आपण संभाजीनगरला या. परंतु दादा आता परवा दिवशीच उपोषणला बसणार आहेत आणि उद्या आपल्या सर्वांचं आराध्य व छत्रपती शिवरायांच्या वाघनाक्या जे लंडनवरून आणलेले आहेत त्याचा कार्यक्रम साताऱ्याला त्या भागामध्ये असल्यामुळं शंभूराजे देसाईंना उद्या थोडी अडचण त्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं होती, आणि परवा दिवशीच उपोषण आहे. त्यामुळं उद्या जी बैठक दादांची इच्छा होती की संभाजीनगरला बैठक व्हावी किंवा संभाजीनगरला शासनाच्या प्रतिनिधींनी यावं, ती थोडे अडचण होऊ लागलेली आहे. त्याच्यावरती पण काही मार्ग निघतोय का हे थोडं आम्ही चर्चा करून बघतो. आता तुम्ही मुंबईला जाणार आहे, फडणवीस साहेबांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे ते असं नाही, मी उद्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही भेटणार आहे, फडणवीस साहेबांनाही भेटणार आहे, आणि शिवाय मी सातत्यानं भेटतच असतो. आणि मराठा आरक्षणावरती मी सातत्यानं जी भूमिका मांडायची विधानसभेमध्ये मांडलेली आहे, सातत्यानं मी सगळ्या मराठा आमदारांबरोबर चर्चा करत असतो आणि सकारात्मक निर्णय व्हावा आणि समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून पहिल्यापासूनही प्रयत्न करतो, आजही करतो, उद्याही करण. कधीही मोर्चा असेल तर मी त्याच्यामध्ये सहभागी होतो, आंदोलनामध्ये मी चळवळीतला कार्यकर्ता. त्यामुळं जे फक्त एक 10-12 दिवस माझ्या आजारामुळं मला पोटाच्या येता आलं नाही तो विषय झाला, त्यामुळं दादांचं पण समाधान झालं, कारण काल तो विषय झाला आणि मी लगेच तातडीनं आज ती चर्चा करण्याकरता या ठिकाणी आलो. राऊतसाहेब फडणवीस साहेब जेव्हा बैठक घेतात तेव्हा जे आमदार आतमध्ये जातात, बाहेर येताना ते मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात असं जरांगे पाटील म्हणाले. नेमकी काय होतं बैठकीमध्ये? म्हणजे मला लक्षात आलं म्हणजे फडणवीस साहेबांनी जी बैठक बोलवली. अमरावतीच्या चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाला पर्यटकांची पसंती मिळत आहे. तर विदर्भाचे नंदनवन म्हणून अमरावतीच्या चिखलदराची ओळख आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. चिखलदरा हे पर्यटन स्थळ सध्या हिरवाईने नटले आहे. निसर्गाचा अद्भुत आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक चिखलदरा येथे दाखल झाले आहेत. पर्यटकांची मोठी गर्दी सध्या या ठिकाणी पाहायला मिळते. पावसाळ्यात मेळघाट परिसरात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे चिखलदरामध्ये आल्हाददायक वातावरण पाहायला मिळाले. चिखलदरा म्हणजे अमरावतीमधील माथेरान आहे. या पर्यटन स्थळावर विविध स्पॉट्स आहेत. सर्व पॉइंट्स बघत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत आहोत अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी यावेळी दिली आहे. पाणी कराले आपला माणूस आपल्या माणसाच्या हातात झाला पाहिजे ना.
बिना पेटी के भी रहता हमारा, इधर तुम लेके जाते ना वो हमारे भी रहता, पटने नहीं है तुमको वो लेके जाता वैसे ही जैसा हम लेके जाते हैं। हाँ भरता नहीं भरता हमारा पण चालत नाही ते फुल आहे हो दिल्या सर्वसामान्यांचा विकास डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण व लाडका भाऊ योजना आणली असं वक्तव्य चंद्रकांत सोनावणे यांनी केलं. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यानंतर युवकांनी देखील या संदर्भात मागणी केल्याने युवकांसाठी देखील माझा लाडका भाऊ योजना सुरू करून 6,000, 8,000 व 10,000 याचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच वयोवृद्ध नागरिकांसाठी तीर्थक्षेत्र येथे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवदर्शन योजना ही देखील आणली आहे. या माध्यमातून वयोवृद्ध नागरिकांना देवदर्शन घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी, युवकांसाठी व महिलांसाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या योजना सुरू केल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी आभार देखील मानले. मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राज्यात योजना लागू केली. त्यानंतर काल पंढरपूर येथे लाडका भाऊ योजना लागू केला. या संदर्भात काय आपली प्रतिक्रिया? आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हे अतिशय शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे. सर्वसामान्यांचा विकास डोळ्यासमोर ठेवीन सर्वांना आपल्याला काय न्याय देता येतील यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. आमच्या भगिनी ह्या स्वाभिमानाने जगल्या पाहिजे, ताठ मानेने जगल्या पाहिजे या भावनेतनं यांना कुठेतरी आपण आर्थिक मदतीचा हात द्यावा ही मनामध्ये इच्छा असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची भावना हीच होती की आमच्या भगिनींना स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे आणि मुख्य प्रवाहामध्ये त्या आल्या पाहिजे, घरात त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे ही भावना त्यामागची. लाडकी बहीण योजनेचा फायदा सर्वसामान्य महिलांना होणारच आहे आणि कुटुंबाला एक छोटासा आधार म्हणून घर खर्च जो लागतो महिन्याचा तो खर्च सहज यातनं भागू शकतो ही भावना मनामध्ये ठेवून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी ही योजना सुरू केलेली आहे. याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचं साऱ्या भगिनींच्या वतीने मनापासून आभार मानतो, खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे लाडका भाऊ ही योजना ज्यावेळेला लाडकी बहीण आली त्यावेळेला भावांमध्ये थोडासा असंतोष आला की आम्ही या महाराष्ट्राची जनता आहोत, मग सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत, या बांधवांना कुठेतरी मदतीचा हात द्यावा आणि त्यांनाही मुख्य प्रवाहात आणावं या भावनेतनं 12वी पास असतील त्यांना 6,000 रुपये, ज्यांनी डिप्लोमा केला आहे त्यांना 8,000 रुपये आणि जे ग्रॅज्युएट आहे त्यांना 10,000 रुपये ही स्कीम या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी एक त्यांना जगण्यासाठी एक आशेचा किरण या माध्यमातून निर्माण करून दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवदर्शन योजना ही सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केली. महाराष्ट्रातील 60 वर्ष वयावरचा जो व्यक्ती असेल याने भारतभरामध्ये जे पवित्र स्थळ आहेत, परिस्थिती नाही पण देवाला जायची इच्छा असते आणि आपण हिंदू धर्म म्हटल्यानंतर देव आणि जसं आपण म्हणतो की आपल्याकडे जर 4 धाम केलं तर वेगवेगळं पावित्र्य त्याचं आहे आणि त्याचं पुण्य भेटतं आणि हिंदू धर्माच्या प्रत्येकाला वाटतं मी एकदा तरी देवदर्शन घेतलं पाहिजे. मग पुरा भारतामध्ये 72 अशी स्थळं आहे की ज्या ठिकाणी आपण सहज जाऊ शकतो मुख्यमंत्री देवदर्शन योजनेच्या माध्यमातून. एक व्यक्तीला जवळपास 30,000 रुपयाचा खर्च या योजनेमध्ये आहे. संपूर्ण लोकांनाच केंद्रबिंदू मानून
सर्वसामान्य गरीब माणूससुद्धा हा प्रवाहात यावा या भावनेतनं आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्यात. आपण मागच्या कालखंडात पाहिलं असेल की एस टीमध्ये 75 वर्षावरच्या व्यक्तींना मोफत दिलं. त्याचप्रमाणे आमच्या भगिनी त्यांना अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास फ्री केला. आज आमच्या भगिनी सहज माहेरी जातात, दवाखान्यात जातात, बाजारी जातात, नातेवाईकांकडे जातात. म्हणजे एक प्रकारे सर्वसामान्य माणसाच्या सुखामध्ये दुःखामध्ये सहभागी होणारे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत. अतिशय मनमिळावू स्वभावाचे आमचे शिंदे साहेब यांनी ह्या योजना सुरू केल्याबद्दल चोपडा तालुक्याच्या वतीने, सोनवणे परिवाराच्या वतीने त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांचे खूप आभार मानतो. आणि नागोठण्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर विरोधात मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर असणाऱ्या इमारतीवर मोबाईल टॉवरचा मुद्दा दिवसागणिक चिघळत आहे. मनसेचा रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी स्वतः या प्रश्नावर आमरण उपोषण केले आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेचे नेते अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. अविनाश जाधव यांनी आज कार्यकर्त्यांसह रोहा तहसीलदार यांची भेट घेऊन सदरचे टॉवर हटवण्याची मागणी देखील केली आहे. जेव्हा मनसेचे कार्यकर्ते उपोषणाला बसले तेव्हा प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे लवकरात लवकर टॉवर न हटवल्यास उग्र आंदोलन छेडू अशी प्रतिक्रिया यावेळी अविनाश जाधव यांनी दिली आहे. व्हिडिओ दिला तुम्हाला पण इन्फॉर्मेशन चुकीची मिळते आणि आम्हाला पण चुकीची मिळते ना. तुम्ही आम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन. सर काय सांगाल, एकूणच नागोठण्यापुरता नाही तर रायगड जिल्ह्याचा संपूर्ण विषय आहे की अनधिकृत टावर जे आहेत त्यामुळे कशा पद्धतीने परिणाम होत आहे. मनसेची भूमिका भविष्यात पूर्ण रायगड कोकणासाठी काय असेल, महाराष्ट्रासाठी काय असेल? मला असं वाटतंय की बघा ना, तहसीलदार साहेबांनी स्वतः पत्र काढलं की 24 तासाच्या आत जेवढे अनधिकृत टॉवर आहेत ते काढण्यात यावेत. आणि 24 तासानंतर असं काय घडलं की तहसीलदार साहेबांनी त्यांची भूमिका बदलली आणि अनधिकृत टॉवर अधिकृत आहेत हे दाखवण्याचा ते केविळवाना प्रयत्न करत होते. आता पण आम्ही एक पेपर त्यांना दिला तर ते मला म्हणाले हे परवानगी आहे, परंतु ती परवानगी नव्हती, तो अर्ज होता. म्हणजे ज्या समोरच्या कंपनीने अर्ज केला तो अर्ज होता. जर तहसीलदार साहेब जर अज्ञानात असतील तर मग इथल्या गोरगरीब जनतेने करायचं तरी काय? मला असं वाटतंय की अनधिकृत गोष्टींना प्राधान्य देणं हे तहसीलदारांचं काम नाही आहे. मग पहिला 24 तासात हे सगळं अनधिकृत बांधकाम हटवा हे पत्र काढताना तुम्ही नक्की कुठल्या नशेत होतात हा प्रश्न आम्हाला पडलाय. मी तुम्हाला सांगतो की जर आमचे महाराष्ट्र सैनिक याच्या बाबतीत उपोषणाला बसले होते, त्यांच्या उपोषणाच्या स्थळी देखील कोणालाही भेट जायची इच्छा देखील वाटली नाही की बाबा आपण ज्या तालुक्याचे तहसीलदार आहोत त्या भागामधली जर काही तरुण मुलं उपोषणाला बसली असेल तर त्यांच्याकडे ज्ञान अज्ञान जे काय आहे तुम्ही जाऊन त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे. असं न करता त्यांनी त्या उपोषणाकडे पाठ फिरवली होती. आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा ज्यावेळेला मला कॉल आला त्यावेळेला मी उपोषण करणं हे आपलं काम नाहीये. मी येतो, आपण भेटूया. नाही झालं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने हे करून घेईल. एक सांगतो, जर गावातल्या लोकांना जर तो टॉवर नको असेल तर तिथे टॉवर होणार नाही. आजपर्यंत या महाराष्ट्राचा इतिहास आहे, जर स्थानिक लोकांना स्थानिक भूमिपुत्रांना जर एखादी गोष्ट नको असेल आणि ती जर बळजबरी लादण्याचं काम सरकारने केलं असेल तर त्या वेळेला त्या सरकारचा नायनाट झालेला आहे. त्या भागातल्या तिथल्या राजकीय नेत्यांचा नायनाट झालेला आहे. आमच्यावर एखादी गोष्ट लादू नका. गरज आहे तर नक्कीच हे करा, पण स्थानिकांचा जर विरोध असेल तर आम्ही तुमच्या विरोधातच काम करणार एवढं नक्की. तर राज साहेब असतील किंवा एकूणच अमित साहेब असतील यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर ज्या पद्धतीनं रान उठवलं होतं
आता जर आपण मुंबई गोवा महामार्गावरून आलात तर प्रचंड खाचखळगे आहेत आणि गणपतीच्या तोंडावर देखील काय सरकारचं काय धोरण आहे? करायचं काय म्हणजे आम्ही पायी चालत गेलो, आम्ही आंदोलनं केली, नेत्यांच्या गाड्या फोडल्या, जे काय करायचं ते सगळं केलं. पण महाराष्ट्रातल्या जनतेने पण या गोष्टीचा, कोकणातल्या जनतेने पण विचार केला पाहिजे ना. ज्या भागातल्या लोकांना तुम्ही निवडून देता त्या नेत्यांनी मागची 20-15 वर्ष कोकण हायवेचं काम चालू आहे आणि त्यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. सो फक्त मनसेनी करून होणार नाही, स्थानिकांची, तिथल्या राहणाऱ्या लोकांची पण इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. जोपर्यंत लोक एकत्र येत नाहीत तोपर्यंत मला असं वाटलं की कुठलाही इतिहास घडत नाही. त्यामुळे जोपर्यंत स्थानिक लोक या सगळ्या आमच्या आंदोलनात उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला अशाच खड्ड्यातनं जावं लागेल, एवढं नक्की. तर सर्व समस्यांची जी सत्ता आहे हे एकमेव गुरु किल्ली आहे. समस्या सगळ्या सत्तेतून सोडवल्या जातात. विधानसभा निवडणुका आहेत, आगामी निवडणुकांच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपले निवडणुकीत उमेदवार असतील, काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने येणारी निवडणूक लढणार आहोत. तुम्हाला पूर्ण येत्या 20 तारखेनंतर सन्माननीय राजसाहेब ज्यावेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतील त्यावेळेला तुम्हाला अंदाज येईल की मनसे कशा प्रकारे कामाला लागली आहे. आणि महाराष्ट्रात जेवढे मोठे आंदोलन झाले ते सर्वच आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभे केले होते आणि त्यात यशही आलं. तो महाराष्ट्रातली जनता ही सन्माननीय राजसाहेबांच्या पाठी खंबीर उभी आहे. आणि येणारी निवडणूक मध्ये तर निवडणुकाच झाल्या नाहीत. तुम्ही जर बघाल तर मागच्या 5 वर्षात ना जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, ना पंचायती समितीच्या नियुक्त्या झाल्या, ना कुठल्याच निवडणुका नाही झाल्या. शेवटची निवडणूक ही लोकसभेची झाली आणि त्याच्या व्यतिरिक्त लोकल निवडणुका कुठल्याच झाल्या नसल्यामुळे लोकांचा कौल कोणाला माहीत नाही. पण मी पूर्ण खात्रीने सांगतो की महाराष्ट्रातली जनता ही सन्माननीय राजसाहेबांसोबत आहे आणि येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मोठा आकडा हा विधानसभेत असेल आणि तो विधानसभेमध्ये जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकरित्या काम करताना तुम्हाला दिसेल. नॅशनल चॅनलसाठी हिंदी जात आहे. जम्मू काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये देखील आंदोलन छेडण्यात आले. तर यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात आक्रोश व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. केंद्र सरकारचा मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद. भारतीय जवानावर झालेल्या हल्ल्याचा, भारतीय जवानाच्या हल्ल्यावर झालेल्या भारतीय जवानावर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ आम्ही सगळेजण इथे जमलो आहोत. खऱ्या अर्थानं 370 कलम रद्द झाल्याच्या नंतर देशाला असं वाटलं होतं की याच्यानंतर कुठलाही जवान आपला शहीद होणार नाही. पण 56 इंचाच्या छातीवाल्यानं दाखवून दिलं की ते किती निष्क्रिय आहेत. खरं तर शंड म्हणायला काय हरकत नाही. पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना राजीनामा द्यायला पाहिजे. आम्ही संपूर्ण भारत देशामध्ये राज्यामध्ये निदर्शनं करत आहोत. आपले जवान रोज मरत आहेत आणि शासनाला त्याचं कुठलंही देणं घेणं नाही. ते राजकारणात व्यस्त आहेत. त्या ठिकाणी जवान मरत आहेत. त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं पूर्ण राज्यव्यापी धरणे आंदोलन निदर्शनं करत आहोत. येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर याच्यावर कारवाई झाली नाही तर निश्चितच भारत पेटल्याशिवाय राहणार नाही. असेल काश्मीर येथे आपल्या जवानावर आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्याचा निषेधार्थ आम्ही इथं आलेलो आहोत. आपले जवान तिथं शहीद झाले तरी हे केंद्र सरकार अमित शहा नरेंद्र मोदी यांना लाज पण वाटत नाही की आपले जवान तिथं शहीद होत असताना हे गप्प बसलेले आहेत. तिथं खरं पाहिलं तर कारवाई व्हायला पाहिजे. याचा अर्थ आम्ही केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी इथं सर्व शिवसैनिक, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व शिवसैनिक इथं आम्ही जमलेलो आहोत. राजीनामा, गृहमंत्र्यांना राजीनामा द्यायला पाहिजे. कारण की ज्या पद्धतीने आपल्या जवानावर जर हल्ला होत असेल तर ते लोक करायलेत काय. एका पद्धतीने सांगतात की एकीकडे आम्ही हिंदूवादी आहेत आणि आम्ही कुठे पण कोणतेही इथं दहशतवादी हल्ला या भारतावर होऊ देत नाहीत. आणि त्या ठिकाणी काश्मीरवर आपले जवान तुमच्या माझ्यासाठी कमीत कमी 6 ते 7 जवान तिथं शहीद झालेले आहेत. त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.